नमस्कार. कुकिंग विथ भाग्यश्रीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण इथे गुढीपाडव्यानिमित्त अर्धा किलो डाळीच्या पुरणपोळ्या पाहणार आहोत. अगदी मऊ लुसलुशीत होतात. अजिबात न फुटणारी अशा पद्धतीची पुरणपोळी तुम्हाला आज दाखवणार आहे. आणि मी या चुलीवर बनवणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा किलो डाळ रात्रीच भिजत घातलेली, आदल्या दिवशी रात्री भिजत घातलेली ही हरभऱ्याची डाळ पहा किती छान भिजलेली आहे. त्यासाठी मी इथे सुंठ, बडीशेप आणि वेलदोडे घेतलेले आहेत. ते छान असे बारीक करून घेतले. इथं अर्धा किलो डाळीसाठी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतला. आणि कणिक मळणार आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ, हळद आणि तेल टाकून घेतलं. ते मी छान अशी सैलसर कणिक मळून घेणार आहे. कणकीला थोडंसं तेल लावून ठेवून देते. आपली डाळ शिजेपर्यंत कणिक छान अशी भिजणार आहे. आता डाळ शिजवायला इथं मी चुलीवर पातेलं ठेवून त्यामध्ये पाणी ठेवलं. पाणी छान असं गरम करून घेतलं. गरम पाण्यामध्ये आपल्याला ही डाळ घालून घ्यायची आहे. डाळीमध्ये थोडंसं तेल आणि हळद टाकून घेतली. आता ही डाळ छान अशी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. इथे माझी डाळ छान शिजलेली आहे. आता मी यातील येळवणी काढते. पूर्ण डाळ अशी चाळणीवर नितळून काढून यामधली येळवणी आपल्याला काढून घ्यायची आहे. आता डाळीतील पूर्ण येळवणी नितळून निघाल्यानंतर आपण एक कढई ठेवून यावरती आपण डाळ छान अशी गूळ घालून परतून घ्यायची आहे. थोडा वेळ पाणी सुटून झाल्यानंतर हे पहा आपलं इथं पुरण तयार आहे. एकदम पळी अशी उभा राहिली म्हणजे पुरणासाठी आपली इथं डाळ व्यवस्थित शिजून तयार आहे. आता हे पुरण छान असं बारीक करून घेऊया. त्याआधी मी यामध्ये जी आपण मगाशी वेलदोड्याची सुंठ पावडर बडीशेप केली होती, सुंठ बडीशेपची पूड करून घेतली. चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घेतलं आणि पुरण वाटून घेतलं छान असं बारीक. हे पहा इथं आपली कणिक देखील छान मऊ भिजलेली आहे, पुरण झालेलं आहे. चला तर लगेच पोळ्या करायला घेऊया. कणकीच्या उंड्या एवढाच आपल्याला पुरणाचा देखील उंडा करून घ्यायचा आहे. आता कणकीची छान अशी गोल वाटी करून यामध्ये हे पुरण भरून घेऊया. याचा गोल असा गोळा करून घ्यायचा आणि लगेचच हा गोळा लाटायला घ्यायचा नाही. तो पहिल्यांदा असा दाबून पुरण सगळीकडे पसरून घ्यायचे आणि मग आपल्याला पोळी लाटून घ्यायची आहे. त्यामुळे आपली पोळी फुटत नाही व पुरण सर्व बाजूने लागली जाते. आता हे पहा इथे मी छान अशी पोळी लाटून घेतलेली आहे. तवा तापलेला आहे. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतले. हा लोखंडी तवा आहे त्यामुळे लगेच गरम होतो. दोन्ही बाजूने तेल लावून आपल्या पोळ्या इथं छान भाजून घ्यायच्या आहेत. हे पहा किती नाजूक मस्त अशा पोळ्या आपल्या होत आहेत इथं. आता मी दुसरी पोळी टाकून घेतली. ती देखील अशा पद्धतीने भाजून घेऊ आपण. अगदी छान अशी फुगलेली आहे पोळी. कुठे देखील अशा पद्धतीने पोळ्या केल्या म्हणजे फुटणार नाहीत आणि एकसारख्या छान अशा भरपूर पुरण असलेल्या गुबगुबीत मोठ्या पोळ्या तयार होत आहेत आपल्या. चला तर मग पुरणपोळीचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. नवीन असाल आपल्या या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग परत भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.